काही दिवसापूर्वी पंतप्रधानांनी लोकसभेत एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर अचानक देशभरात पॅनिकचं वातावरण तयार झालं. पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, ATM मधून लोक पैसे काढायला लागले, घरात गॅस आहे ना याची लोकांना चिंता वाटायला लागली आणि पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू झाली. पण हे सगळं नेमकं का होतंय? युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या मध्ये समजून घेऊया. युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? भारत हा इंधनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर परदेशावर अवलंबून आहे. भारताला लागणारं जवळपास 85 ते 90% क्रूड ऑइल परदेशातून आयात केलं जातं. तसंच गॅस आणि LPG साठी देखील भारत आखाती देशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यात प्रामुख्याने सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत, इराण या देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस येतो. जगात तेल वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी. भारताला मिळणाऱ्या LPG गॅसपैकी जवळपास 90% गॅस याच मार्गातून येतो. जर युद्धामुळे हा मार्ग बंद झाला किंवा तिथे हल्ले झाले तर तेलाचा पुरवठा कमी होईल, गॅसचा पुरवठा कमी होईल, पेट्रोल डिझेल महाग होईल, गॅस सिलेंडर महाग होईल, टंचाई निर्माण होऊ शकते. जर गॅसचा पुरवठा कमी झाला तर सर्वात आधी परिणाम होईल तो घरगुती गॅस सिलेंडरवर. सिलेंडर महाग होऊ शकतो आणि 2 सिलेंडर मिळण्यामधला वेळ वाढू शकतो. सरकार अशा वेळी घरगुती सिलेंडरला प्राधान्य देईल, म्हणजेच व्यावसायिक सिलेंडर कमी मिळतील. परिणामी हॉटेल्स बंद होऊ शकतात, मेस बंद होऊ शकतात आणि बाहेरचे जेवण महाग होईल. याचा मोठा फटका विद्यार्थी आणि बाहेर राहणाऱ्या लोकांना बसेल. तेलाचा पुरवठा कमी झाला तर पेट्रोल डिझेल महाग होईल. डिझेल महाग झाले की त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होतो. वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, धान्य आणि फळं महाग होतील. एकूणच महागाई प्रचंड वाढेल. जर परिस्थिती खूप गंभीर झाली, इंधन टंचाई, गॅस टंचाई, महागाईत वाढ, वाहतूक बंद आणि उद्योग बंद झाले तर मागणी कमी करण्यासाठी सरकार लॉकडाऊन सारखे निर्णय घेऊ शकते. म्हणजेच लॉकडाऊन थेट युद्धामुळे नाही तर इंधन टंचाई आणि पुरवठा साखळी तुटल्यामुळे लागू शकतो. थोडक्यात सांगायचं तर जर युद्ध लांबलं तर भारतावर हे परिणाम दिसू शकतात. पेट्रोल डिझेल महाग, गॅस सिलेंडर महाग, महागाई वाढ, हॉटेल्स मेस बंद, उद्योग बंद आणि मजूर गावाकडे परत. सध्या घाबरण्याची गरज नाही, पण परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. जगातलं युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याचा परिणाम आपल्या घरच्या गॅस सिलेंडर पासून पेट्रोलच्या किमतीपर्यंत होऊ शकतो. तुमचं मत काय? परिस्थिती इतकी गंभीर होईल का की पुन्हा लॉकडाऊन लागेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की सांगा.